कसे आज सगळे मजेत ना असल्याच पाहिजे. सो निघाली आहे ऑफिसला. आज पण ना मला ट्रेनमध्ये अशी एक बाई भेटली. एका काकीला 4th सीट बसायचं होतं. त्या बाईनी अशी पसरून बसली की 3 सीट्समध्येच सीट फुल झाली. म्हणजे लोक कशी असतात ना की रिसोर्सेस असून पण त्यांना ते शेअर करायचे नसतात. ह्या चापलपोटेपणामुळे ना खूप साऱ्या लोक आहेत ना एकमेकांना हेल्प करायला मागत नाही माहिती आहे. पण तुम्ही असं करू नका प्लीज. जर खरंच तुमच्याजवळ जागा असेल तर कोणाला बसायला द्यायचा किंवा अशा काही वस्तू असतील ज्याने एखाद्याची हेल्प होईल तर प्लीज शेअर करत जा. माहिती आहे आज ना उद्या देव आपल्याला आपण जेवढं देतो त्याच्यापेक्षा 10 पट देतो असं माझं मत आहे. तुम्हाला मानायचं आहे ना माना, नाही मानायचं आहे इट्स ओके. इट्स नॉट लाईक दॅट कंपल्शन आहे. बट एखाद्याची मदत केल्यावर खरंच खूप चांगलं फील होतं. ओके. आणि खूप काम आहे, हायरिंग चालू आहे. आता बघूया काय होतं आहे ते. आज काही सुचत नाही बोलायला मला. चालून चालून घाम पण भरपूर आला आहे मला. कारण का एवढी गरमी आहे. हीट स्ट्रोक होत आहेत लोकांना. लिटरली हीट स्ट्रोक होत आहेत. करायचं काय लोकांनी. एवढी गरमी वाढली आहे. तुम्ही सांगेल काकडी, पुदिना, सब्जा टाकून पाणी पीत जा. त्याने तुमची बॉडी खूप हायड्रेट राहते. उसाचा रस पिझ्झा, लिंबू पाणी पिझ्झा, कोकम सरबत पिझ्झा, सोलकढी पिझ्झा, लिक्विड फॉर्म सगळे प्या. कोल्ड्रिंक्स पिऊ नका, अजिबात पिऊ नका. त्याने तुमच्या बॉडीला चांगलं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप सारी साखर असते. वन्स इन अ वाईल ठीक आहे जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता, एक आठवड्यात नाही एखाद्या वेळेस ठीक आहे. पण सारखं नाही. ओके, लक्षात ठेवा. भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो पीपल, कसे आज सगळे मजेत आहात ना? असलंच पाहिजे. नाही वाजले आहेत 7ला 5 मिनटं बाकी आहेत फक्त. मी निघाली आहे ऑफिसवरून. माझी केस ना खूप गळत आहेत. तरी पण नेहमी बांधून असते मी. काय खाली मोकळी केस सोडत नाही. ही माझी केस एवढी अशी आहे. मला म्हणजे आपल्याला असा बॉब कट करायचा मग तसा पुढे बोलायचं पण विचारले मी. पुढे असा कोरियन स्टार्ट करायचा. अरे यार मला नाव आठवत नाही. मी कधी कधी ना एवढी ब्लँक होते ना का मला ना तो शब्द लवकर आठवत नाही आहे. जाऊ दे. बँग्स कट करायचे आणि मस्त असं बॉब कट करायची इच्छा. पण नंतर मला असं वाटतं यार नको यार राहू दे लांब केस. ठीक आहे. सो या चालली आहे घरी. काम खूप चांगलं आहे. हायरिंगचं खूप काम चालू आहे. लाईव्ह ज्यांच्याकडे ग्राफिक डिझायनर, जे लोक जॉब शोधत आहेत, व्हिडिओ एडिटर, DM इन इंस्टाग्राम प्लीज. खूप गरज आहे मला कॅन्डिडेटची. जे पण व्हिडिओ बघतात प्लीज कॅन्डिडेट असाल तर प्लीज अप्लाय करा. सॉरी मी माझ्या कंपनीचं नाव नाही घेणार आहे यूट्यूब व्हिडिओमध्ये. बिकॉज अरे यार आय गॉट टू सी हिम. वेट. तुम्हाला ऑलरेडी माहिती मला डॉग्स किती आवडतात. आय नो. आणि हा ना मला खूप कोइन्सिडेंटली भेटतो. जे का लिलियाचे नाव आहे मी नावच विसरते. मला ना कधी खरंच माझ्या मेंदूवरती ना डाऊट होतो. खरंच मी पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे. आणि माझ्या आता डोक्यातच राहत नाही, लक्षात नावं. मी कधी खूप ब्लँक होते. हां ठीक आहे. नशीब माझ्या घरातल्यांची नावं मला लक्षात राहते. नाही तर एक दिवस ती पण विसरायची मी. ठीक आहे. चालली आहे घरी. काम आहेत मला. मी ज्वेल मासवरून प्रॉडक्ट मागवले होते ज्याचा रिव्ह्यू मला करायचा आहे. पण 2 दिवस झाले मला अजिबात टाईम नाही भेटते घरातल्या कामात ना की मी प्रॉपर असा व्हिडिओ शूट करेल. आणि ना प्रॉब्लेम हा आहे की माझ्याकडे कोण व्हिडिओ शूट करायला पण नाही आहेत. हे 2 कार्टून लहान आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी असं कोणावरती असं डिपेंड नाही राहू शकत की बाबा तुम्ही मला व्हिडिओ शूट करा. त्यामुळे मला स्वतःच एकटीला फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करावा लागतो. ठीक आहे. आज जमलं तर बघेल. आणि आज मग मी प्रोडक्ट रिव्ह्यू करेल. मी जिराकीचं मागवलं आहे पण अजून आलं नाही आहे माझं पार्सल. माहीत नाही किती दिवस लागणार आहेत. त्यातले 2 मंगळसूत्रे मला मम्मीला द्यायचे आणि त्याचे पैसे मी तिच्याकडूनच घेणार आहे. ना म्हणजे तिला हवेत 2. ती खोटं कधी घालत नाही. ठीक आहे. तिच्याकडे तिची खरं मंगळसूत्र आहे पण तिला ना असं छोटंसं हवं आहे. सो आता एक कॉलेजचा मुलगा भेटला. म्हणतात
दीदी तुम्ही खूप छान काम करतात, कॉन्टेंट काढतात ते. आणि त्याच्या एका फ्रेंडने जी व्हिडिओ कॉलवरती होती तिने पण सांगितलं क्यूट लोक असतात अशी काही काही जी खरंच दुसऱ्यांना रेकग्नाईज करतात. आय जस्ट फील सो हॅपी. माहिती आहेत माझे सबस्क्रायबर कमी आहेत, खूप कमी आहेत, बट असं कोणी असं ॲप्रिशिएट केलं ना, गॉड ब्लेस हिम. गणपती बाप्पा त्यांना आशीर्वाद देव, त्यांच्या सगळ्यांच्या पूर्ण हो. आय एम सो हॅपी. मी रडणार नाही आहे, मी तेवढी इमोशनल नाही आहे की मी रडेल, बट ठीक आहे. रेकग्निशन इम्पॉर्टंट आहे. फक्त कॉम्प्लिमेंट जरी भेटली ना तरी चांगलं वाटतं. प्लीज जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता मी घरी चालली आहे. घरी बघते काय आज मी किती वेडी आहे. मी सकाळी मस्तपैकी सँडविचेस बनवले, पण माझ्याकडे ना मी पटापट काम करत होते कारण का मला आज उठायला थोडा उशीर झाला. त्यात बाकीची 2 कामं होती, त्यामुळे मी जेवण बनवलं, मी सँडविच बनवलं. तर मी उद्या ना कॉर्नची रेसिपी तुम्हाला लागेल. मी कॉर्न बनवते. कॉर्न जास्त काही करत नाही मी त्याच्यामध्ये, डिपेंड आहे माझ्या मूडवरती. ठीक आहे. कॉर्न उकडून घेते, पाणी काढून घेते आणि कॉर्न उकडताना तुम्ही हळद आणि थोडंसं मीठ टाका फक्त. आणि उकडल्यामुळे ते चांगले फुलतात दाणे. स्वस्तामधले कॉर्नला काल मला 50 रुपयाला 4 कॉर्न भेटले होते, म्हणून मी घेतले होते. आणि ते रस्त्यावरचे भाजून घेत नाही मी. तर उकडायचे कॉर्न, पाणी काढून घेतलं, त्याच्यामध्ये ना थोडंसं दही, घट्ट दही, दह्यामधलं पण पाणी काढून टाकायचं जर तुम्हाला हेल्दी हवं असेल तर. नाही तर तुम्ही मेयोनीज पण टाकू शकता. दही आणि मेयोनीज काहीतरी जे तुम्हाला टाकायचं टाकलं. चमचाभर मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला. यूट्यूब पे हो गया? हाँ. क्या नाम चैनल का? पूजा मोहन 70. पूजा मोहन 7. येस, थँक्यू. तर थोडासा चाट मसाला टाकला जर, आणि फक्त मिक्स करून खायचं. ठीक आहे. ते खाल्लं किंवा ऑप्शन दुसरं आहे कॉर्न, मेयोनीज आणि ना ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून खायचं. ते पण एक छान लागतं. मी जमलं तर कॉर्नची रेसिपी शेअर करेन जी मी आता तुम्हाला सांगितली ती. कारण का ना आमच्या घरात सगळ्यांना आवडतात उकडलेले कॉर्न आणि भाजलेले कॉर्न पण. तर जमलं तर मी नक्की रेसिपी शेअर करेन. ठीक आहे. बाय बाय.